सुरुवात करतो. माझे वर्ग शिक्षक बोलतात, आपले वय नाही, आपले विचार आचार आपल्याला मोठे करतात. मी झालो जांगल्याचा लेक, ठिकड्यातला माझा अवतार. मी झालो जांगल्याचा लेक, ठिकड्यातला माझा अवतार. तरी स्वतंत्र भारतात राहतो याचाच एक अभिमान. तरी स्वतंत्र भारतात राहतो याचाच एक अभिमान. इथं जमलेल्या वरिष्ठांना भारताचा इतिहास ठाऊक आहे, पण भारताचा म्हणजे वर्तमान माहीत आहे का? भारताचा वर्तमान साक्षात तुमच्यासमोर उभा आहे. आज भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण आले. शहरांचे रस्ते दिव्याने नाले, जांगल्याच्या घरातही अजूनही काळोखच आहे. कोणाची कपाट कपड्यांनी भरून गेली, तरी कुणीही आजही आपल्या ठिकाणी शरीर सजवतोय. आजही लोक जात भाषा रंगात अडकले. आपल्या गोडवान साड्यावर गेले की मालरान बागेतनी बंदिस्त झाले दिसते. हे मोकळं रान गेलं तरी कुठं? शाळेच्या प्रार्थनेतील संविधानाचे वाचन बस शाळेच्या या 4 भिंती या शतात विरून जात. एवढ्याला माझा जीव शाळेच्या पटांगणाबाहेर सत्य पावला पावले अनुभवत असतो. मग प्रश्न पडतो, माझा भारत देश खरोखर स्वतंत्र आहे का? स्वातंत्र्य यालाच म्हणतात का? स्वातंत्र्याची व्याख्या बस 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पर्यंत मर्यादित आहे का? छोट्याशा प्रवासात या नाट्य संग्रामात माझी भूमिका काय असेल? खरंच माझ्या स्वप्नातलं स्वातंत्र्य अनुभवेल का मी?